नमस्कार. सोलापूर टाइम्स न्यूजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर 247 मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघ दिवसेंदिवस या मतदारसंघात रंगत वाढत आहे. या मतदारसंघात महायुतीकडून यशवंत माने मैदानात आहेत. महाविकास आघाडीकडून तुतारी चिन्ह घेऊन राजाभाऊ खरे मैदानात आहेत आणि अपक्ष संजय क्षीरसागर, रॉकी बंगाळे यासारखी नावं मैदानात आहेत आणि एकंदरीत दिवसेंदिवस या मतदारसंघात रंगत वाढत आहे. खरं तर आता आपल्यासोबत आहेत विकास वाघमारे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव. ज्यावेळेस यशवंत माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळेस त्या बॅनरमध्ये, त्या पोस्टरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नव्हता आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्त्यांचा नाराजगीचा सूर होता. आणि दादा, तुम्ही मीडियाशी बोलताना सांगितलं की त्या देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नसल्यामुळे आपण महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाहीत. काय नेमका मुद्दा होता तो? नाही, काय झालं होतं, ज्यावेळेला महायुतीचा उमेदवार म्हणून यशवंत माने यांनी प्रचाराची सुरुवात केली किंवा काही ठिकाणी बॅनर किंवा पॅम्पलेट जे वाटप होत होते त्या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा फोटो नव्हता. महायुती म्हणून तिघं पक्ष एकत्र म्हणून निवडणुकीला सामोरं जात असताना देवेंद्रजींचा फोटो असावा अशा पद्धतीनं तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची भावना होती. ती कार्यकर्त्यांची भावना मी बोलून दाखवली. मात्र त्याच्यानंतर काही बॅनरवरती देवेंद्रजींचा फोटो काल घेतलाय त्यांनी. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्ण भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना तिन्ही पार्टीचे सगळे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून खांद्याला खांदा लावून महायुतीचे उमेदवार यशवंत माने यांचा प्रचार करणार आहोत. आमचा किंवा कार्यकर्त्यांची भावना एकच होती की देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, उपमुख्यमंत्री राहिलेले, तर त्यांचा सन्मान व्हावा, मुख्य नेते म्हणून त्यांचा फोटो पत्रिकेवरती असावा, बॅनरवरती असावा ही मागणी होती. आणि कार्यकर्ते नाराज होते, त्यांची भावना मी बोलून दाखवली होती. मात्र त्याच्यामध्ये सुधारणा झाली. भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा झाली, यशवंत माने साहेबांसोबत चर्चा झाली. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बॅनरवरती देवेंद्रजींचा फोटो दिसेल अशा पद्धतीचं त्यांनी विश्वास दिला आहे. आणि माझी ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की मोहोळ विधानसभेतल्या महायुतीचे उमेदवार म्हणून यशवंत माने यांना पूर्ण ताकदीनं आपल्याला महायुतीचा उमेदवार म्हणून निवडून आणायचं आहे. आपलं एकच ध्येय असलं पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं महायुतीचं सरकार सत्तेवरती असलं पाहिजे. महायुतीचा मुख्यमंत्री करण्यासाठी यशवंत माने यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनं काम करेल. खरं तर तो फोटो नव्हता हा कुठेतरी मुद्दामने केला असा संदेश कार्यकर्त्यांमध्ये गेला आणि नाराजीचा सूर आहे असं वाटतंय का? त्या पद्धतीचे कार्यकर्त्यांची चर्चा वगैरे काय? कार्यकर्त्यांची भावना तशाच पद्धतीने होती की जाणीवपूर्वक देवेंद्रजींचा फोटो टाकला नाही. मात्र ज्यावेळेला सध्या परिस्थिती समजली त्यावेळेला काही प्रिंटिंग मिस्टेक वगैरे होता असा पद्धतीचा निरोप आला. भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा झाली. देवेंद्रजींच्या फेवरचं इथं या ठिकाणी वातावरण आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची मोठी ताकद आहे. यशवंत माने साहेबांसोबत चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने कुठलाही जाणीवपूर्वक प्रयत्न झाला नाही. मात्र येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेला प्रचाराच्या वेगवेगळ्या सभा होतील त्या ठिकाणी आम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा फोटो छापू, त्यांना सन्मानजनक कार्यकर्त्यांना वाटेल अशा पद्धतीचं सगळं वातावरण असेल अशा पद्धतीची चर्चा सकारात्मक झाली आहे. त्यामुळं आम्हाला आमच्या सगळा वाद कुठलाही नव्हता, त्यामध्ये समन्वयाचाही अभाव नव्हता. मात्र काही कार्यकर्त्यांची नाराजी होती, त्या विषयामध्ये आम्ही बोललो होतो. मात्र येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून पूर्ण ताकदीनं भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार म्हणून यशवंत त्याचा प्रचार करेल, त्यामध्ये कुठलंही दुमत नाही. शेवटचा प्रश्न. खरं तर लोकसभा आत्ताच पार पडलेल्या आहेत आणि मोहोळ मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांना लीड गेलं होतं महाविकास आघाडीकडून त्यांना. तर एकंदरीत ग्राउंड लेवलला चर्चा सर्वसामान्य नागरिकांकडून असं बोललं जातं की हे लीड रामभाऊंच्या विरोधात प्रणित शिंदेंना गेल्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जे निष्ठावान आहेत ते त्यांचा नाराजगीचा सूर असू शकतो आणि ते कुठेतरी विकास आघाडीकडे त्यांचा कल जाऊ शकतो. त्याबद्दल कार्यकर्त्यांना काय आवाहन कराल? नाही बघा, आपला भारतीय जनता पार्टीचा म्हणजे ह्याचा लोकसभेचा उमेदवार पडला म्हणून कार्यकर्त्याच्या मनामध्ये थोडंसं दुःख असणं स्वाभाविक आहे. मात्र भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा एकदा पक्षाने आदेश दिल्यानंतर काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यांच्या मनामध्ये किंतु परंतु अजिबात असत नाही.
महायुतीचा उमेदवार म्हणून जर यशवंततात्या निवडणूक लढवत असतील तर महायुतीचा घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो पार्टीला मानतोय, देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आदेश मानतोय, नड्डाजींचा आदेश मानतोय, जो भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करतोय, तोच सगळा प्रत्येक कार्यकर्ता महायुतीचा उमेदवार म्हणून यशवंततात्यांचं काम करेल. अशा पद्धतीनं कुठलीही नाराजी त्यांच्या मनामध्ये न ठेवता पूर्ण ताकदीनं भारतीय जनता पार्टी यशवंततात्यांच्या पाठीमागे उभा राहील. या ठिकाणी घड्याळ जो त्यांचं चिन्ह आहे त्याच्यावरती मतदान करेल आणि तात्यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीनं कुठलाही मनात किंतु परंतु न ठेवता काम करेल. तर आपल्यासोबत होते विकास वाघमारे, त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. पाहत रहा सोलापूर टाइम्स.